येस येस, नक्कीच. खूप छान आणि खूप जबरदस्त असं वर्कआउट गाईड केलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. प्रथम आपलं नाव सांगा, गाव सांगा आणि आपल्या ग्रेट कोचचं नाव सांगा. माझं नाव रुपाली लवांदे. मी पुण्यामध्ये राहते. प्रॉपर नाशिकची आहे मी. ओके. हम्म. आपले ग्रेट कोच कोण आहेत? माझे ग्रेट कोच आहे पूजा राव मॅडम आणि माधुरी बोरस्ते मॅडम. वाव, खूप छान कोच लाभले आपल्याला. आणि आपण पुण्यामध्ये राहतात, बाय प्रोफेशन आपण काय करता? टीचर आहे मी. येस, नक्कीच. आपण आरोग्य फॅमिली किती दिवसापूर्वी जॉईन केली होती? 2 महिने झाले सर. 2 महिन्यापूर्वी आपण आरोग्य फॅमिली जॉईन केली होती. का केली, आपल्याला का वाटलं ही आरोग्य फॅमिली जॉईन करायला? ऍक्च्युली माझं थोडं वजन वाढलं होतं आणि Yes. मी जेव्हा नाशिकला गेली होती, माझी मम्मी करत होती वर्कआउट. तिने पण जॉईन केलेली आहे. ती जवळजवळ 7-8 महिन्यापासून जॉईन आहे. तुम्ही ओळखत असाल दिलीप मेढे. तर येस हा, तर मग त्यांच्यापासूनच प्रेरणा मिळाली आणि मी जॉईन केली. येस, नक्कीच. खूप छान. आणि दिलीप मेढे काका आणि मेढे मावशी तर दोन्हीने आणि गोळीने खूप छान असं वर्कआउट पण करतात. एनर्जेटिक कपल आहे आपल्या फॅमिलीसाठी ते. मॅडम, आपण आरोग्य फॅमिली जॉईन करण्यापूर्वी आपण वजन कमी करण्यासाठी काय काय प्रयत्न केले होते? मी तसं वॉक करत होती आणि ऍक्च्युली मला असं वाटायचं की मी टीचर आहे, मी रोज एवढं स्टेज चढते, रोज क्लासमध्ये एवढं चालते, तर मला काय गरज आहे वॉकची किंवा मला काय गरज आहे जास्त एक्सरसाइज करण्याची. परंतु एक्सरसाइज आणि एक्झर्शन यातला जेव्हा फरक आपल्याला समजतो त्यावेळी नक्कीच आपण एक्सरसाइज करायला सुरुवात करतो. ओके. आपण एक्सरसाइज करायला सुरुवात केली, तुम्हाला सुरुवातीला वाटत होतं की त्यात आपला बदल होऊ शकतो? नाही, ऍक्च्युली मला म्हणजे वाटतच नव्हतं, कारण मला एक 4-5 वर्षापूर्वी मी जेव्हा जिम जॉईन केली तेव्हा लिगामेंट टिअर झालं होतं माझं नीचं. मग त्यानंतर मी 5-6 महिने मला चालता येत नव्हतं. मग त्यामुळे मी आधी जेव्हा जॉईन केली सर्वज्ञ फॅमिली, तेव्हा मी व्हिडिओ ऑफ करून थोडी थोडी एक्सरसाइज करायची आणि जमेल की नाही जमेल की नाही हे म्हणजे डायसी होतं. पण मी करू शकले. नंतर पण मी जसं की वजन कमी नाही होते किंवा हे नाही होते, त्याने मी नाही नाही आता नको काय करायचं असं नाही केलं. मी सकस संतुलित आहार पण घेतला आणि त्यानंतर एक्सरसाइज पण करत राहिली. आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना मी हे सांगेल की व्हिडिओ ऑन ठेवा. ते खूप महत्वाचं आहे. तेव्हाच आपल्यामध्ये बदल होतो. आणि सकस संतुलित आहार घ्या आणि आपल्या कोचचं जे मार्गदर्शन आहे ते व्यवस्थित फॉलो करा. त्या नक्कीच सगळ्यांमध्ये बदल होईल. सकस संधीला किती वेळेस घेतला तुम्ही? मी एक वेळेला घेते, पण मी संध्याकाळी लिक्विड डाएट घेते. येस, लिक्विड डाएट कसं करतात ते थोडस त्याच्याबद्दल माहिती दिली तर बरं होईल, कारण बऱ्याच हा, लोकांना लिक्विड सकस डाएट संधी. जसं की कधी वॉटरमेलन ज्यूस घेतला, कधी फक्त डाळ, पातळ डाळ करून प्यायची. त्यानंतर कधी फक्त सूप. मग सूपमध्ये तुम्ही गाजर आणि बीटचं सूप पिऊ शकता, त्यानंतर भोपळ्याचं सूप पिऊ शकता. त्यामध्ये बरेच हे आहे. आणि डाळमध्ये पण रोज आपण वेगवेगळ्या डाळ आणि त्यामध्ये व्हेजिटेबल्स ऍड करायचे, तर नक्कीच फरक जाणवतो. आणि सगळ्यात महत्वाचं 6 वाजेनंतर शक्यतो मी काहीच खात नाही. ओके. मॅडम, आपण आरोग्य फॅमिली जॉईन केली आणि आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपण सकस संतुलित आहार, वर्कआउट करणे आणि आपल्या कोचचं मार्गदर्शन घेतलं. तर तुम्हाला असं कधी स्वतःला वाटलं नाही की तुम्हाला आवश्यकता नाही कोचच्या मार्गदर्शनाची? नाही नाही, ऍक्च्युली जॉईन करण्याच्या आधी मला असं वाटायचं की काही गरज नाहीये आपल्याला, तर सगळं येतं, आपण गुगलवर सर्च करू शकतो, हे करू शकतो. पण तसं नाहीये. प्रत्येकालाच मार्गदर्शनाची गरज असते. मग ते कोच कुठे राहतात, किती शिकलेले आहेत, हे आपल्यासाठी मॅटर नाही करत. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की ते आपल्याला काय सांगतायत आणि आपण त्यांचं ऐकून आपल्यामध्ये काय बदल होतोय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यांचं ऐकणं खरंच खूप महत्वाचं आहे. तर मला हे समजलंय आणि त्यांचं ऐकल्यामुळे माझ्यामध्ये नक्की बदल झालाय. मागच्या 1 महिन्यामध्ये माझं 3.5 किलो वजन कमी झालंय आणि मी खूप खुश आहे. येस, नक्कीच. आरोग्य फॅमिलीमध्ये आपण जवळजवळ 2 महिने होत आले आपल्याला आरोग्य फॅमिली जॉईन करून.
तर तुम्हाला कशी वाटली ही आरोग्य फॅमिली तुमच्या शब्दात? आरोग्य फॅमिली खरंच खूप छान आहे. पॉझिटिव्हिटी आहे. एक असं YouTube वरती आपण लावू शकतो. आता YouTube वर बऱ्याच एक्सरसाइज अवेलेबल आहेत. आपण करू शकतो. कधीही करू शकतो. सकाळी उठण्याची गरज नाही. पण जे पॉझिटिव्हिटी किंवा जे मोटिवेशन आपल्याला इथे मिळतं ते कुठेच मिळत नाही. आणि हे याआधी मी ट्राय केलेलं आहे की युट्यूबवर आपण करू अर्धा तास किंवा हे करू, पण तसं होत नाही. जे मोटिवेशन इथे मिळतं, सगळे जे गाईड करतात किंवा आपल्याला नाही तुम्ही करू शकतात, करू शकता जेव्हा बोलतात, त्यामध्ये एक एन्करेजमेंट असते आणि ते नक्कीच आपल्याला फायदेशीर आहे. येस, शेवटी हेच नक्कीच. म्हणेल, ईस्ट ऑर वेस्ट, सर्वज्ञ फॅमिली इज बेस्ट. येस, थँक्यू. खूप खूप धन्यवाद. मॅडम, आपल्या ज्या महिला भगिनी आहे सर्व, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना काय असं सांगू शकाल की त्यांच्यामध्ये खूप असे बदल करण्याची त्यांना प्रेरणा मिळेल? हा, तर महिला भगिनींना मी हेच सांगेन की तुम्ही जॉब करताय किंवा घरी आहे, नक्कीच आपण दिवसभर बिझी असतो. असं नाहीये की जे जॉब करतात ते बिझी असतात किंवा व्हॉट एव्हर. पण तुम्ही एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. 1 तास स्वतःसाठी देणं खूप गरजेचं आहे. आणि स्वतःला तो जो वेळ आपण देतो ना, त्यामध्ये जो आनंद मिळतो तो एकदम शब्दात व्यक्त करता येत नाही आपल्याला. आणि स्वतःमध्ये माझ्यामध्ये जो बदल झालाय, आता मी एकही दिवस मागच्या 1 महिन्यामध्ये मी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. सुरुवातीला जेव्हा जॉईन केलं तेव्हा मी आठवड्यातून 2दा ठीक आहे, नाही उठायची इच्छा नाहीये किंवा हे नाहीये, पण आता तसं होत नाही. आता मला जर मी केलं नाही तर मे बी मला दिवसभर असं वाटेल की मी काहीतरी मिसिंग आहे आणि मी केलं नाहीये. तर नक्कीच स्वतःला 1 तास दिलाच पाहिजे. येस, नक्कीच. खूप छान. आणि खूप छान असा अनुभव पण तुम्ही सांगितला. विशेषतः महिला भगिनींसाठी जो सल्ला दिला तुम्ही, तो खूप छान दिला. आणि कॅमेरा बंद ठेवणे आणि चालू ठेवणे याच्यातले जे बेनिफिट तुम्ही सांगितले ते नक्कीच सर्वांना पटले असतील. कॅमेरा चालू ठेवल्याने काय फायदा होऊ शकतो. येस, रुपाली मॅडम, तुम्हाला इतरांना आरोग्याबद्दल माहिती देण्यास आवडेल का? येस, येस. नक्कीच आवडेल सर. आणि माझ्यामध्ये अजून मी 1 महिना अजून माझ्यामध्ये बदल करेल आणि मी नक्कीच सगळ्यांना सांगेल. येस, नक्कीच. खूप खूप छान. आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू रुपाली मॅडम. धन्यवाद. येस.